शासनातले जे कोणी अधिकारी आहेत त्यांना घरी बोलवून किंवा फोन करून सांगितलं जातं की हे काम आहे, तू लवकर तातडीने करून घे. मग या रस्त्याच्या कामासाठी ते त्यांना बोलू शकत नाहीत का? शो ऑफसाठी येण्यासाठी जर असं करत असतील तर हे पालकमंत्री काय आमच्या कामाचे नाहीत? असं अरे 500 विकले जावं, असेच रस्ते पावाल, अरे 500 विकले जावं, असेच रस्ते पावाल. शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा. अरे 500 विकले जावं, असेच रस्ते पावाल, अरे 500 विकले जावं, असेच रस्ते पावाल. शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, 500 विकले जावं, असेच रस्ते पावाल, अरे 500 विकले जावं, असेच रस्ते पावाल. जय महाराष्ट्र. मी प्रणव सावंत, शिवसेना सातारा शहर संघटक. आज आम्ही सर्व शिवसैनिक आणि शिवसेनेचे आमचे पदाधिकारी आज प्रशासनाला, पालिका प्रशासन, आपली सातारा नगरपालिका प्रशासन आणि PWD प्रशासन ह्यांना जाग करून द्यायला आलेलो आहोत की हे खड्डे, अशा प्रकारचे खड्डे, तुम्ही म्हणता आता पाऊस आहे, पावसात आम्हाला खड्डे मुजवता येत नाहीत, पण तुम्ही रस्ते करतानाच चांगले करा ना. आज आपल्या सातारा नगरपालिकेचं जवळजवळ वर्षाचं बजेट काहीतरी 750 कोटी आहे. मग 750 कोटीमध्ये तुम्हाला कॉन्क्रीटचे रस्ते करता येत नाहीत का? प्रत्येक वेळेस तुम्ही दरवर्षी खड्डे जर मुजवत असाल असे, सामान्य आपले विद्यार्थी आपल्या शाळेत जाताना पण ह्याच रस्त्यावरनं जातात, पण त्या आपलं भविष्य जर असं खड्ड्यातनं आपल्याला पाठवायचं असेल, एखादी मोठी दुर्घटना घडली तर त्या कुटुंबाचा अक्षरशः आयुष्य बर्बाद होते. आज आम्ही हे आंदोलन पालिकेच्या प्रशासनाला आणि त्यांचे इंजिनियर ह्यांना जाग आणून देण्यासाठी हे आंदोलन केलेलं आहे. ह्याच्यापेक्षा आम्हाला तीव्र आंदोलन करायची वेळ येऊन देऊ नका, हा इशारा आम्ही आज तुम्हाला पत्रकार तुमच्या माध्यमातून पालिका प्रशासनाला देत आहे. आत्ताच जस्ट एक पत्रकार बांधव, तुम्ही आता स्वतःच बघितलं असेल, आत्ताच जस्ट एक माणूस पडला. आत्ताच 1-2 दिवसावर आपले गणपती उत्सव सुरू होतोय. गणपती उत्सवामध्ये जर आपले गणपती नीट जाऊ शकत नाहीत त्या ह्याच्यातून, आत्ताच आगमन झाली 2-3 दिवसापूर्वी. आज गणपतीच्या मार्गावर राजवाडा बस स्टॉपला लागून खड्डा आहे मोठा. कधी ह्या प्रशासनाला जाग कधी येणार, हा प्रश्न मी आज तुमच्या संतप्त प्रश्न आज तुमच्या माध्यमातून मी पालिका प्रशासनाला विचारत आहे. साताऱ्यात अनेक रस्ते आहेत, एखाद्या रस्त्याला तुमचं आंदोलन होतंय, बाकीच्या रस्त्याची तर दर्जाची गोष्ट बघितली तर त्यावर तुम्ही सगळ्या रस्त्याला आंदोलन करणार का? नाही, ही आत्ता सुरुवात आहे. परत आम्हाला भविष्यात अजून दुसऱ्या रस्त्याला जर खड्डे दिसले तर त्या पण रस्त्यावर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. आणि पालिका प्रशासनाला संतप्त आमचा प्रश्न आहे हा सगळ्याच गोष्टी. साताऱ्याचं प्रवेशद्वार असलेला वाडे फाटा असेल, बांबरेश्वर चौक असेल किंवा इकडचा देगाव फाटा असेल, या सगळ्या प्रवेशद्वारावर येणाऱ्या आगंतुकाचं स्वागत खड्ड्यानंच होतं. साताऱ्यात येणार म्हणजे खड्ड्यात तुमचं स्वागत आहे, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. आज जवळजवळ 4 मंत्री आपल्या जिल्ह्याला भेटलेले आहेत, नगर विकास मंत्री आपल्या जिल्ह्यातले. मग त्यांना काय फंड द्यायला हे दिसत नाहीत का गोष्टी? का नुसते तुमचे मेळावे, तुमची उद्घाटनं करायला येतं बाई असल्या खड्ड्याच्या रस्त्यांची तुम्ही? नुसती उद्घाटनं करायची रस्त्याची आणि रस्ते असले द्यायचे. आज ज्येष्ठ जातात, आमचे रिक्षावाले बांधव जातात इथनं. रिक्षा आज ते काल परवा आमचे रिक्षावाला एक जर भेटला तर तो म्हणला आम्हाला रोज त्याचा मेंटेनन्स रिक्षाचा करायला लागतोय. चांगले पण रिक्षावाले आहेत, आम्ही चुकीच्या रिक्षावाल्यांचं समर्थन करत नाही. पालिका प्रशासन आणि PWDचा प्रश्न आहे सगळा. ह्यांचं काहीतरी साठलोटा असल्याशिवाय काय होत नाहीत हे रस्ते चांगले. रस्ता होतोय, महिन्यात उतरला जातोय, परत तिची मलमपट्टी होत नाही. आता तुम्ही मुळात रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट देताना चांगले दर्जाहीन कॉन्ट्रॅक्टदारांना देण्यात यावे. ही तात्पुरती हे सगळं जे दर्जेदार कॉन्ट्रॅक्टदारांना देण्यात यावं. तुम्ही हे जे कॉन्ट्रॅक्ट देता हे दर्जेहीन कामं चाललेले आहेत, ह्या टक्केवारीचा विषय आहे का? तुम्ही त्याच कॉन्ट्रॅक्टरला कामं देऊन तुमच्या टक्केवारीचा हेतू साध्य करताय का? आणि जनतेला सातारच्या वेटीस धरताय का? आज सातारा ही ऐतिहासिक राजधानी आहे. सातारच्या प्रवेशद्वारावर वाडे फाट्यावरून आत येताना सातारच्या प्रवेशद्वारावरच खड्डे आहेत. देगाव फाट्यावरून येताना देगाव फाट्याच्या प्रवेशद्वारावर खड्डे आहेत. आज इकडचा मोळाचा वड्याचा भाग घेतला तर मोळाच्या वड्या पण खड्डे आहेत. मग हे खड्डे एवढे 4 मंत्री असताना तर हे खड्डे मोजवले का नाही जात? हा सातारच्या जनतेचा
रस्ते पवार अरे पाचशेत विकले जवान असेच रस्ते पवार शिवसेना जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद अरे आवाज कुणाचा शिवसेनेचा अरे पाचशेत विकले जवान असेच रस्ते पवार अरे पाचशेत विकले जवान असेच रस्ते पवार शिवसेना जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद अरे या प्रशासनाचं करायचं काय खाली मुंडी वर पाय अरे या पीडब्ल्यूडी प्रशासनाचं करायचं काय खाली मुंडी वर पाय शिवसेना जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद अरे पाचशेत विकले जवान असेच रस्ते पवार अरे पाचशेत विकले जवान असेच रस्ते पवार शिवसेना जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद अरे आवाज कुणाचा शिवसेनेचा अरे आवाज कुणाचा शिवसेनेचा शिवसेना जिंदाबाद अरे पाचशेत विकले जवान असेच रस्ते पवार अरे पाचशेत विकले जवान असेच रस्ते पवार शिवसेना जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद अरे आवाज कुणाचा शिवसेनेचा अरे पाचशेत विकले